एकनाथ शिंदे यांचा गट ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, ती भाजप प्रणीत आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांनी तर एकत्र यावं, ती काळाची गरज आहे. पण उद्धव राज यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांनीही एकत्र यावं आणि पूर्वीसारखी अखंड शिवसेना तयार व्हावी. मित्रहो, नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 1.5 महिन्यापासून उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. हो, सध्या तरी ती फक्त चर्चाच आहे. ही चर्चा रोज एका नव्या वळणावर जात असतानाच भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटातून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, येत आहेत आणि आणखीही येणार आहेत. ठाकरे बंधूंनी एकत्र येणे हे भाजपाला आणि शिंदे गटालाही राजकीय दृष्ट्या अडचणीचं आहे. त्यामुळे त्यांनी या ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये ही महायुतीची इच्छा असू शकते. राजकारण आहे, विरोधी कुणीही असा विचार करू शकतो. पण आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील ज्येष्ठ नेत्यानं राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेच पाहिजेत. पण एकनाथ शिंदे यांनीही परत उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलं पाहिजे असं म्हटलंय. हे ज्येष्ठ नेते आहेत गजानन कीर्तिकर, स्वर्गीय मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांनी एकनिष्ठेनं शिवसेनेचं काम केलेलं आहे. कधीही बेईमानी नाही की गद्दारी नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय त्यांनी जेव्हा घेतला होता बघा, तेव्हा त्यांच्या कुटुंबातून सुद्धा या गजानन कीर्तिकरांना मोठा विरोध झाला होता. त्यामुळे त्यांचं शिंदे गटात जाणं अखेरपर्यंत असं लांबत गेलं होतं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं ही स्वर्गीय बाळासाहेबांची इच्छा होती. हे दोघे एकत्र आले तर ती बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल असं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचा गट ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, ती भाजप प्रणीत आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांनी तर एकत्र यावं, ती काळाची गरज आहे. पण उद्धव राज यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांनीही एकत्र यावं आणि पूर्वीसारखी अखंड शिवसेना तयार व्हावी. एकनाथ शिंदे यांची शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाणारी आहे असं वाटत नाही, ती भाजप प्रणीत आहे असा घरचा आहेर गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांनाच दिला. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र येण्याचा विषय पहिल्यांदाच आता समोर आलेला आहे. यावर चर्चा सुद्धा कधी झालेली नाही. हा विषय कुणीही छेडलेला नव्हता. आता मात्र तो शिंदे गटातल्या ज्येष्ठ नेत्यानं पुढे केलेला आहे. अखंड शिवसेनेसाठी जरी हा मुद्दा मोठा असला तरी प्रत्यक्षात तसं घडणं एवढं सोपं राहिलेलं नाही. एक तर गद्दारीचा शिक्का मारलेल्या एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे पुन्हा पदरात घ्यायला तयार होणार नाहीत. कसे होतील हो? एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं. त्यानंतर सुद्धा सातत्यानं पातळी सोडून अत्यंत विरोधातली वक्तव्य केली म्हणजे काय, अजूनही करत आहे. त्यांना आता उद्धव ठाकरे कसे स्वीकारतील? आता बघा, दुसऱ्या बाजूने विचार करायचा तर एकनाथ शिंदे हे पुन्हा परतीचा विचार तरी करू शकतील काय? महायुतीत त्यांची प्रचंड घुसमट होते. गेल्या 4 महिन्यापासून भाजपाने शिंदे गटाचा अक्षरशः कचरा करून टाकलेला आहे. तरीही एकनाथ शिंदे परत फिरण्याची साधी कल्पना तरी करू शकतील काय? अहो, ज्या ईडीच्या दबावानं आणि तुरुंगात जाण्याच्या भीतीमुळे जे भाजपासोबत गेले आहेत असं म्हटलं गेलं, त्या ईडीकडे असलेल्या फाईल्स पुन्हा बाहेर निघतील याची जाणीव एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना नसेल काय? नक्कीच आहे. त्यामुळं हे घडणं एवढं सोपं नाही. पण त्यांच्याच गटातील ज्येष्ठ नेत्यानं म्हटलं आहे, शिंदे गट म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना नाही, ती भाजपा प्रणीत सेना आहे. हे खूप महत्वाचं आहे. लोकांना तर काय हो, लोकांना हे सगळं माहीत आहे. पण आता त्यांच्याच गटातील ज्येष्ठ नेत्याने हे बोलून दाखवलं, हे खरं तर विशेष आहे. आता त्याचे पडसाद कसे उमटतात हे पाहावं लागेल. पाहूया आपण. तोपर्यंत मित्रांनो, आपणाकडून अजूनही सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं. सबस्क्राईब बटन दाबून ऑलवर क्लिक करावं म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
अर्थातच ही अपेक्षा आणि विनंती. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.